लताबाईंनी बालपणी मुक्तपणे खेळण्यातला आनंद घेतला. त्या लहान वयामध्ये लताबाई अतिशय खोडकर होत्या आणि खोडकरपणाबरोबर पोरांचे दांडगट खेळसुद्धा त्या खेळायच्या. एखादं गाडीचं खराब टायर घेऊन त्या टायरीच्या आत लताबाई बसायच्या आणि इतर बहिणी त्यांना रस्त्यावरून घुमवायच्या. झाडावर चढणं, पेरू तोडून खाणं, आपल्या उंचीची काठी घेऊन भटकणं असा तिचा उद्योग चालायचा. खोड्या वाढल्या की वडिलांपुढं उभं केलं जाईल. वडील फक्त डोळे वटारून नजर टाकत आणि म्हणायचे, कशासाठी बोलावलंय ते लक्षात आलं का? एवढं बोलले तरी त्यांना बास व्हायचं. बालपणीच्या या आनंदाच्या काळानं त्यांना आयुष्यभर आनंद दिला. ते मजेचे दिवस त्यांच्या कायमचे लक्षात राहणारे ठरले. तोच बालपणीतला भाव एका बालकवितेमध्ये, एका गाण्यामध्ये उतरला. आपल्या लक्षात आलंच असेल ते गीत बालकवींनी लिहिलेलं, लताबाईंनी गायलेलं. गीतातला आनंद लुटतायत हे बालचमू. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे. आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे. आनंदी आनंद गडे. वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे. आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे तोहीकडे. सूर्य किरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे. सूर्य किरण सोनेरी है, कौमुदी ही हसते आहे. खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे. मेघ रंगले, चित्त दंगले, गान फुरले. इकडे तिकडे तोहीकडे, इकडे तिकडे तोहीकडे. आनंदी आनंद गडे.
तोही कडे